अरे झालं का शेंगा तोडून? हा झाल्या. मी तुमच्या घरच्यांना विचारूनच आलते शेंगा तोडायला. नाही मी त्याच्याबद्दल काहीच म्हटलो नाही. तोडीना तोडल्या तर काय आता तुम्ही भाजीला चाललेले असते ना. हा भाजीच करायला चालले. बघ ती तू अशी कवर राहणार ही अशी साडी एवढं असं हिरबुडल्यावानी का? आता ते नशिबात आहे, काय करणार मी. नशिबाचं पण तुझं वय नव्हतं, जिथं शिकायच्या वयात तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा वारला त्यात तुझा काय दोष होता? ऍक्सिडेंट मध्ये गेल्यानंतर तू आता चांगलं राहायचा प्रयत्न करायचा. ते आता माझ्या घरचे बघतील. घरचे काय हो, माझा जवळचा मित्रच होता. ओके योगा मला मला बिशी आता भेटलेली हे एक ठेवतो. नाही नाही नको चांगले मला. कपडे घे, चांगलं राहा. नाही ते बघेल मी माझं. बघ म्हणजे तू असं लांबचं असल्यासारखं का करते मला तू? नाही तसं नाही काही. हो, माझं काय म्हणणं आहे ऐक, तू भिवू नको ना एवढं. एक घे तू, नको काय वाटून घेऊ. नाही हो नको जवळच मला. समज ना मला तू. नको मला तू असं नकोय. परक्यासारखं केलं आमच्यासारख्याने काय करायचं? नको. घे. नाही नकोय अरे मला. नाही का म्हणते तू? नकोय. मग तू असं राहिलेलं मला अजिबात आवडायचं नाही, मला ती देखवत नाही. मग काय करू शकते मी? माझ्याकडे आहे पारे तू एक काम करू आपण माझ्या मैत्रिणीसारखं राहा, हक्काने बोलू शकतो. मला पण काय वाटतं. नको. हा घरचे बघतील माझ्या. अरे मित्र बनवायला घरचे काय बघतील, तू बघायचं ना. नाही मला नाही पटत ते. का? असंच. येऊ का मी? यायला काय मी अजून जाच म्हणलं नाही तुला. हात. अरे ही घेऊन जा, तसं नको जाऊ. नाही नाही राहू द्या. ऐक ऐक, जाऊ नका. सोडा हात. हात सोडीन पण तू माझं ऐकून घ्यायचं, तसं हालायचं नाही. जमान का तुला? माझ्याकडे बघ आधी, बघ खाली बघू नको, माझ्याकडे बघ. डोळ्यात बघ ना माझ्या. अहो काय करू मी? काय करू म्हणजे? मी बोलतोय तुझ्याशी, तू तिकडे निघाली. हे बघ ही पैसे घे, तू चांगली राहा, मला देखवत नाही असं तू राहिलेली. अहो पण मला नकोय, बोलले ना मी तुम्हाला. हे मला बघ मला मला गोड घाबरायसारखं नाही, मला तू आवडती. थरथर नको तू, मला आवडती तू, म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. मग तुम्ही लग्न करणार आहे का माझ्याशी? लग्नाचं बघू आधी, तू माझी मैत्रीण म्हणून राहा आणि आवडती, आणि आपण आधी 5-6 महिने अशी फिरू राहू. मी कोणाला सांगत नाही, तू बी सांगू नको ना, आपण असंच भेटत जाऊ. अहो पण तुम्ही बिगर लग्नाचे तुमच्या घरी कळल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होईल. माझ्या घरी कळल्यावर माझे घरचे काय म्हणतील? कळले बघू आपण, कळून कशाला द्यायचंय? नाही मला नाही पटत आहे. हा पटायसारखं काय? तू एवढी चांगली म्हणली, पटायला काय झालं? नको. का? नको राहायला. का? हे पैसे घे, मी याच्यावर सविस्तर फोन करतो तुला. अहो नकोय मला पैसे, सांगितलं ना मी. नकोय मला पैसे. सगळ्यांना मोह असतो, ह्याचा मोह कोणाला सुटला नाही. मला नकोय. तू माझ्या मोहात पड, मी चांगला आहे. मी माझ्या तो चुकीचं काय आहे? माझ्याकडे बघ ना एकदा, तू बघायला तयार नाही माझ्याकडं. येते मी, जाऊ दे. हा मी तुला जाच म्हणलो नाही. तू शांत बस आधी, जायचं काय नाही. तुला शेंगा तोड वाटल्यास आणि मग माझ्याशी तिथं बोलायला. तशी गेली तर मग मी चुकीचा बोबाटा फिबाटा होईन आपला. मी तुझ्या वाटायला जात नाही, तू माझ्याकडे ये. जमन तुला? विचार कर याच्यावरती. मी तुला आवडतोय बोलतोय तर. विचार करून सांगते. आणि विचार कर, असं चांगला विचार करशील आणि पैसे दे. अहो नको. अरे मी घे म्हणतो, तू माझी झाली म्हणलो. मी हक्काने बोलतोय, तू तसं असं पारख्यावर नको करू मला. घे, तुला काय वाटेल ते घे. हा आपल्यातले आपल्यात ठेवती. हा जा. हाय. का ग बाहेर रडत आली? शेंगा आणायला तर तुझं 4 शेंगा घेऊन आली. आणि शेंगा आणायला लावली, पैशाची काय बनकडे? हां कम रडती? काय झालं मला सांग ना. हां काय झालं? आई हां ते ह्यांचे मित्र नाही का, हां ते नितीन, ते भेटले होते. हां ते म्हणत होते माझ्याशी मैत्री कर म्हणून. म्हणत होते बाई. हा. आणि मग तू काय म्हणली? त्यांनी पैसे पण दिले. लगेच पैसे बी दिले का? हा.
तू आता तुला असंच कुणी बी काही करणार आहे तर आपण काय करू, तुला एखाद चांगलं थळ आला ना आपण लग्नच करू, सगळ्याचा विचार घेऊ. नाही अहो, मला नाही लग्न करायचं. आणि मग असं कवर आता आम्ही कवर राखण करणार तुझी. माझं यांच्यावर लय प्रेम होतं. हां तुला असंच कुणी बी करणार, आता त्यांनी हे केलं कुणी बी तसंच हे करणार आहे. हां नको रडू गप, आपण सगळ्याचा विचार घेऊ, आपण चांगलं थळ आणू आणि लग्न करून टाकू तुझं. पण बघा नाही, देवाने यांना का घेतला असं माझ्यापासून असं. आता तेव्हा आमचा पोटचा गोळा होता, मग आता आम्ही काय करायचं. हां जाऊन दे, आम्ही तुला लिखीवाणी सांभाळू, पण देऊ लग्न करून. तेव्हा आज तेव्हा आला, उद्या कुणी बी येईन दुसरं बी. हां चालेल ना. ते काय कर, पैसे दे, मी त्याला गपचिप देऊन टाकते, नको कोणाचे उपकार आपल्यावर. हा, घ्या. पैसे देऊन मी टाकते. नकोच म्हणत होते अहो, त्यांनी बरं बळजबरी ठीक आहे, दिसते ना का मला टाकले 4 शेंगा नाही तोडून दिल्या. हां आता तुला कुठं कार्यक्रमात नाही जाता यायचं, पुढं गेलं तरी तुझ्यावर कोणी नजर ठेवणार याची. हां देऊन टाकते गप, काय म्हणतोय त्याला दापिते तिकडं, देऊन टाकते त्याचे पैसे. चालेल ना. हो. चालते. नको हे करू लई, देते पैसे. तात्या नेमका विषय काय आहे? हे बघ हर्षद, तुला सरळ सरळ विचारतो मी. तुझ्या लग्नाचं आता वय झालेलं आहे, तुझ्यासाठी पोरगी बघते ती, हां पण आई वडील नाही आहे, परिस्थिती हालाकीची आहे तुझ्या घरची पण, आणि घरी पण घर बघणारं कोण नाही आहे. तेव्हा तू लवकर लग्न करणं बी गरजेचं आहे. आणि माझ्या पोरीचं मी इथं हौसेने लग्न लावून दिलं होतं, पण आमच्या जावईचं एकाएकी असं झालं बघ. त्यामुळे ना तिला कोणाचा आधार नाही आता, अंतर्निताठी पोरगी सांभाळायचं म्हणजे ह्यांच्या जीवाला गोर लागतोय. काय करायचं म्हणून आम्ही सरळ ठरवलंय की तिचं लग्न लावून द्यायचं. चांगला निर्णय घेतलाय. पण आता तिच्याशी कोण लग्न करणार? काय झालं लग्न करायला? पोरगी एवढी चांगली आहे. अरे पण हे असं झालं म्हणल्यावर आता तूच सांग, तू होशील का तयार लग्न करायला? तात्या होईन मी तयार लग्नाला. मला पण परिस्थितीची जाणीव आहे. तात्या माझ्यामुळे जर एखाद्या मुलीचं आयुष्य उजळून निघत असेल तर माझी काहीच हरकत नाही. चालतंय, पण काय माहिती आहे का, शेवटी काही रीतीभाती असतात, त्यांना धरून सगळं झालं पाहिजे. एकदा तू पोरगी बघून घे, वाटल्यास तुमचा काय असेल तो विचार करा, एकमेकांशी बोला आणि मग निर्णय कळवा. चालेल तात्या, काय अडचण नाही, बोलवा तिला. आवाज दे. भक्ती आले, ये चल बाई. बस, ही पोरगी आहे बघा. आणि तुला मगाशी त्यांच्याबद्दल बोललो होतो का, ते हे काय माहिती आहे का, आम्हाला मोठा लावा जमा करता यायचा नाही, दुःखाचा प्रसंग आहे, त्यामुळे होईन ते थोडक्यात करून घेऊ. हां तुमचं काय असतील नातेवाईक त्यांना सांगा आणि आम्ही आमच्या बाजूने 4 लोक सांगू. बरोबर आहे का ताई? चालतंय. बरं, आपलं तुम्ही आहे ना थोडं बोलून बी घ्या, काय असेल ते एकमेकांचं स्पष्टपणे बोलून घ्या, म्हणजे आम्ही पुढच्या तयारीला लागतो. चालतं, आम्ही घेतो बोलून. चालते. तुम्हाला माझ्याबद्दल तात्यांनी सांगितलं ना सगळं? हो, सगळं माहिती आहे मला. लग्न झाल्यावर 6 महिन्याच्या आत तुमचे मिस्टर वारले, ते सगळं सांगितले मला तात्यांनी. मग तरी तुम्ही तयार आहे? आता मी काय म्हणतो, जे झालं ह्यात तुझी तर काही चूक नाही आहे, पण मागचं सगळं विसरून जर नव्याने सुरुवात करायला तुझी काय हरकत नसेल तर. हे बघा, हे माझं सासरच आहे, त्या जिथं बसल्या होत्या त्या माझ्या सासूबाई आहेत. आज तुमच्या संग मी इथं उभी आहे, बोलती आहे किंवा नव्याने संसार चालू करते आहे, हे सगळं त्यांच्यामुळे होतं. आणि जरी माझं लग्न झालं तरी हे माझं दुसरं माहेरच असेल, मी इथं येणं जाणं करतच राहील. अरे उलटी चांगलं होईल, तू इथं आली ना त्यांना पण आधार भेटेन. आणि मला पण, तुला माहीत नसेल पण मला पण आईबापा नाही इथं, मला पण आईबापा भेटून जातील.
ठीक आहे. त्यामुळे माझी काहीच हरकत नाही. तो आली उलटी ह्यांना आपण जोपर्यंत करतात तोपर्यंत आहे. ज्या दिवशी त्यांचा हातपाय गळून जातात त्या दिवशी आपण सांभाळू त्यांना. ठीक आहे, चालेल मग. चालतं मग. आता माझं काय सगळं तात्या ठरवतील तसंच, पण तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील होणाऱ्या बायकोकडून. माझ्या अपेक्षा काय आहे, तुला परिस्थितीची जाणीव आहे आणि तात्यांचे संस्कार एवढे तुझ्यात आहेत म्हणल्यावर मला अजून काय पाहिजे. तर माझ्यासारख्या अनाथ मुलाला तरी कुणी मुलगी दिली असती. आपलं तू माझ्यासोबत लग्न करते हेच माझ्यासाठी लई आहे. ठीक आहे मग, चालेल. चालतं. चला. झालं बोलणं तुमचं? झालं तात्या. हो, झालं. हे बघा, तुमचं काय होकार नाकार असेल का काय ते इथंच सांगून टाका. होय, मग काय तुम्हाला नको परत तात्या होकार आहे आमचा दोघाचा, पण तुम्ही एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मला कळवा. काय अटी वगैरे तुमच्या काय? नाही काहीच अटी नाही. तर बरं आहे बाबा, सुखाने संसार करा आणि आमच्या पोरीला आधार दे बाबा. मी मामाला त्यांना बोलून घेतो हम्म. आणि सांग. पोरीलाच नाही दिला पाहिजे, आम्हाला द्या पाहिजे. हा आता तुम्हाला पण सांगितलं ना त्यांना. काय माहिती आहे त्याला का, काय कोणी आई बापा नाहीत का? यांचा बी एकुलता एक पोरगा होता हा आणि ह्यांनी बी सून म्हणून जेवढे दिवस सांभाळली का, ही सून नाही लेक म्हणूनच सांभाळली. तेव्हा आमच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण पुरीचं माहेर म्हणून इकडे येत जा तुम्ही. 100% येणार मी. मला तरी कोण आहे, मला तुमच्यासारखी माणसं भेटली म्हणजे मला माझा परिवारच भेटल्यासारखं आहे. बघितलं का, तुम्हाला म्हणलं ना पोरग लय चांगले. बरं चालतंय, मी पण आमच्या 4 पाहुण्यांना सांगून घेतो आणि चांगलं मुहूर्त बघून वेळेत उरकून टाकू आपण. हा चालते मग मला तारीख कळवा, मी येतो. मामाला त्यांना फोन करून सांगतो त्यांना. चल. चालतं. जाऊन दे, रडू नको. जे नशिबात असतं ते होतच असते. काय माहिती आहे का, पोरगा आमचा नाही गेलेला पण आमचा जावई होता आणि आम्हाला बी त्याचं दुःख आहे. आम्हाला किती वाईट वाटतंय. आमचा मुलगा तर गेलाच गेला, पण आता ही सुनबाई बी आमच्यापासून चालली. पण उलट मी म्हणतोय, हा पोरगा आहे ना तुम्हाला अंतर द्यायचं नाही, उलट हा तुम्हाला आई वडिलांगतच सांभाळेल. चालतंय. आणि पुरी यांना सुद्धा काही कमी पडून नको देऊ. तुझी आईच समज त्यांना. हो बाबा. एवढं मोठं मन कोण दाखवत नाही. आणि आता संसाराला चांगली सुरुवात कर. झालं गेलं सोडून दे. चला आता स्वयंपाक. जा.